नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA तृतीय वर्षातील साहित्यशास्त्र या पेपरमध्ये आपण साहित्याचं स्वरूप हे प्रकरण पाहत आहोत. या प्रकरणातला पहिला टप्पा आपण पूर्ण केलेला आहे. त्या टप्प्यामध्ये साहित्य म्हणजे काय हे पाहिलं, काव्य म्हणजे काय हे पाहिलं. पौरात्याने काव्याची जी काही संकल्पना सांगितली त्या विविध व्याख्येच्याद्वारे काव्याचं स्वरूप स्पष्ट केलं. काव्याची काही लक्षणे जाणवतात, त्या सर्व लक्षणाचा आपण अभ्यास केला. आज आपण काव्यातील पाश्चात्य विचार पाहणार आहोत. काव्यविषयक पाश्चात्य विचार पाहत असताना किंवा पाश्चात्याच्या वैचारिक दृष्टिकोनातून विचारानुसार साहित्याचं स्वरूप काय किंवा साहित्यातील पाश्चात्य विचार कोणता आहे याचा आपण आज उहापोह करणार आहोत. साहित्य या शब्दाला इंग्रजीमध्ये लिटरेचर असं म्हटलं जातं. पाश्चात्य साहित्यशास्त्रज्ञांनी सौंदर्य हाच ललित कलांचा प्राणभूत भाग आहे किंवा सौंदर्य हेच ललित कलाचे प्राणभूत तत्व आहे असे म्हटलेलं आहे. भावनात्मक अनुभूतीचा रमणीय आविष्कार म्हणजे काव्य. रमणीय आविष्कार म्हणजे कवीचा प्रतिभा व्यापार होय. म्हणजेच पाश्चात्यांनी भावनात्मक कल्पनेला आणि बौद्धिक, भावनात्मक आणि कल्पनात्मक या तीन अंगाचा व शैलीचा विचार केलेला आहे. या ठिकाणी भावनेपेक्षा भावनेच्या आविष्काराला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण भावनात्मक अनुभूतीचा रमणीय आविष्कार असं ते म्हणतात. कारण रमणीयता ही खूप महत्त्वाची असते. रमणीय आविष्कार त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आपणाला पाहायला मिळतो. कारण पाश्चात्याने ही सौंदर्याला काव्याचं किंवा साहित्याचं प्राणभूत तत्व मानलं. भारतीय किंवा पौरात्यानेही अलंकार हे काव्याचं प्राणभूत तत्व मानलं. काव्यम ग्रहम अलंकारात सौंदर्यम अलंकार असं वामन म्हणतो. याचा अर्थ सौंदर्याचं प्राणभूत तत्व अलंकार हे आहे, रमणीयता ज्याला म्हणू आपण. पुन्हा भावनात्मक अनुभूतीचा रमणीय आविष्कार असं पाश्चात्य कवी म्हणतात. मग भावनात्मक अनुभूतीचा रमणीय आविष्कार, भावनेपेक्षा भावनेच्या आविष्काराला या ठिकाणी खूप महत्त्व आहे. भावना तर प्रत्येकालाच आहेत. आपल्या सगळ्यांना वाटतं मला 100% मार्क पडावेत, 80% मार्क पडावेत. भावना आहे. पण जो तयारी करतो, प्रयत्न करतो, अभ्यास करतो, जिद्द ठेवतो आणि प्रेरणादायी असतो, तो विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होत असतो, गुणवान बनत असतो, काहीतरी आदर्श निर्माण करत असतो, आपल्या आईवडिलाचे, आपल्या महाविद्यालयाचं नाव लौकिक करत असतो. का? ती अनुभूती महत्त्वाची आहे. अनुभूतीचा आविष्कार, ज्याला भावनात्मक अनुभूती आणि अनुभूतीचा आविष्कार महत्त्वाचा असतो. करण्याची क्रिया ही अंगामध्ये असली पाहिजे. नुसतं म्हणून उपयोग नाही आहे. आधी करावं लागतं मग सांगावं लागतं. नुसतं बोलणं महत्त्वाचं नसतं. म्हणून काव्यामध्ये सुद्धा भावनेला जितकं महत्त्व आहे त्यापेक्षाही जास्त महत्त्व भावनात्मक अनुभूतीला महत्त्व आहे, आविष्काराला महत्त्व आहे. आणि हे सर्व तीन गोष्टीतून आपणाला जाणवतं. 1. भावनात्मकता, 2. कल्पनात्मकता, 3. बौद्धिकता. हे तीन गुणवैशिष्ट्ये, तीन अंग आणि शैली विचार, या शैली विचाराचाही पाश्चात्याने विचार केलेला आपणाला पाहायला मिळतो. या सगळ्या पाश्चात्याने केलेल्या बऱ्याचशा व्याख्येमधून काव्य हा शब्द त्याने सर्व प्रकारच्या गद्य पद्यमय ललित साहित्यासाठी न वापरता केवळ पद्यात्मक लेखन या अर्थीच वापरलेला आपणाला दिसतो. विशिष्ट भावजागृती किंवा
भावजागृती करणाऱ्या वस्तू अगर घटनेच्या दर्शनाने कवीच्या अंतःसृष्टीत जी प्रतिमा साकार होते, त्याच्या कलात्मक प्रक्रियेला जो सौंदर्यपूर्ण आकार येतो, त्याची अभिव्यक्ती म्हणजे काव्य. काव्याचे सारे रहस्य सौंदर्यमय अभिव्यक्तीमध्ये दडलं गेलेलं आहे. हे सगळं पाहत असताना काव्याच्या काही व्याख्या आपण पाहणार आहोत आणि एक एक व्याख्या आपण त्या दृष्टिकोनातून पाहायला काय हरकत नाही आहे. एक एक व्याख्या आपण पाहू. हॅझलिट यांनी द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन अशी व्याख्या केलेली आहे. त्याचा अर्थ जर पाहिला तर कल्पना आणि विकार, कल्पना आणि भावना यांची भाषा म्हणजे काव्य. द लँग्वेज ऑफ द इमॅजिनेशन अँड द पॅशन, कल्पना आणि भावना यांची भाषा म्हणजे काव्य. मग ते कसं काय? कल्पना आपणाला माहीत आहे आणि भावनाही आपल्या मनामध्ये दडली गेलेली आहे. यातूनच आपले काव्य स्फुरत असतं, कारण तो आतला आवाज आहे. गांधीजी काय म्हणतात त्याला? माझा आतला आवाज. आतला आवाज म्हणजेच प्रतिभा, आतला आवाज म्हणजेच ही कल्पना आणि भावना, आणि ही या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. कारण साने गुरुजी काय सांगतात? जगाला प्रेम अर्पावे, जगी जे दीन अतपतित, जगी जे दीन पद दलित, तवा जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे. म्हणजे किंवा मोहम्मद इक्बाल नावाचा कवी काय सांगतो? सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, हम बुलबुले है जिसकी ये गुलसिता हमारा. म्हणजे ही भावना आणि कल्पनेची आविष्कारात्मक वृत्ती आहे. कोलरिजची व्याख्या जर आपण पाहिली तर द बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर असं कोलरिज काव्याच्या व्याख्येच्या संदर्भामध्ये म्हणतो. उत्तमोत्तम शब्दाची क्रमबद्ध रचना म्हणजे काव्य. यात शब्दयोजनेला आणि शैलीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे उत्तम शब्दाची क्रमबद्ध रचना. शब्द म्हणून तर संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच प्रयत्न यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. म्हणजे शब्द आमच्या जीवाचे जीवन आहे. आम्हा घरी धन दुसरं काही नाही आहे, शब्दच आमचे धन आहेत, आणि त्याची क्रमबद्ध रचना म्हणजे काव्य आहे. नाहीतर या आजच्या भोंदूगिरीच्या बाबतीमध्ये संत तुकारामाने आपल्या काव्यामध्ये खूप प्रकटपणे टीका केलेली आपणाला पाहायला मिळते. कारण उत्तम शब्दाची क्रमबद्ध रचना ज्याला आपण म्हणू ती आपण त्या ठिकाणी जोडू. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झापुनी करती पाप. ही शैली आणि शब्दयोजना यामध्ये जर पाहिलं तर खूप मार्मिक शब्दयोजना आहे शैलीच्या दृष्टिकोनातून आपल्याला. म्हणून द बेस्ट वर्ड इन द बेस्ट ऑर्डर अशा पद्धतीनं कोलरिजची जी काही व्याख्या आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे. कोर्टहोप म्हणतो, एक्सप्रेन्स ऑफ इमॅजिनेटिव्ह थॉट अँड फिलिंग, कल्पना कल्पित विचार आणि भावना यांची अभिव्यक्ती म्हणजे काव्य. तोही कल्पना कल्पित विचार आणि भावना अभिव्यक्ती. एडगर अलन पो असं म्हणतात, पोएट्री इज द रिथमिक क्रिएशन ऑफ ब्युटी, सौंदर्याची लयबद्ध निर्मिती म्हणजे काव्य. सौंदर्याची लयबद्ध निर्मिती काव्यामध्ये आपणाला केव्हा पाहायला मिळते? आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे, मोद विहरतो चोहीकडे. म्हणजे मोद दरवळतो, आनंद हा सगळीकडं चोहीकडे विखरलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कारण आनंद ही बाजारात विकत मिळायची गोष्ट नाही आहे. कारण काव्य हे बाजारात विकत मिळू शकत नाही आहे.
कारण प्रीती मिळेल का हो बाजारी, असं एक कवी विचारतो, प्रश्न विचारतो. प्रीती मिळेल का हो बाजारी? मिळू शकत नाही. प्रेम, आनंद ह्या गोष्टी बाजारामध्ये विकत मिळू शकत नाही. छटाक 2 छटाक, किलो 1 किलोनं आपणाला त्या गोष्टी आपणाला विकत मिळू शकत नाही आहेत. कारण त्या गोष्टी विकत मिळायच्या असतील तर मग ह्या सगळा सृष्टी निर्मितीचा प्रपंचच राहिला नसता. म्हणून एडगर अलन पो म्हणतो, सौंदर्याची लयबद्ध निर्मिती म्हणजे काव्य. कारण पोएट्री इज द रिदमिक क्रिएशन ऑफ ब्युटी. कारण फुलराणी कवितेमध्ये जर आपण पाहिलं तर सौंदर्याचा आविष्कार आपणाला पाहायला मिळतो. किंवा या नभाने या भुईला दान द्यावे, जोंधळ्याला चांदणे लुकडून जावे. सौंदर्याची आविष्कृती कशी अशा पद्धतीनं आहे. नादो मानवांची ती कविता आहे. या नभाने या भुईला दान द्यावे, जोंधळ्याला चांदणे लुकडून जावे. म्हणजे लयबद्ध सौंदर्याची लयबद्ध निर्मिती ही त्या दृष्टिकोनातून, काव्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतो. मेतो आर्नॉल्डची व्याख्या खूप महत्त्वपूर्ण आहे. पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ. काव्य म्हणजे जीवनावरचं भाष्य आहे. जीवनदर्शन, जीवनभाष्य या घटकांना काव्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान देण्याचा प्रयत्न मेतो आर्नॉल्डने केलेला आहे. खूप महत्त्वपूर्ण काव्याची व्याख्या ही आपणाला पाहायला मिळेल. कारण पोएट्री क्रिटिसिझम ऑफ लाईफ, जीवनावरचं भाष्य, समीक्षा, जीवनाची समीक्षा आहे. आपण का जन्माला आलो, तर आपल्याला जन्माला येऊन आपणाला काय करायचं आहे, आपण आयुष्यभर काय करणार आहोत, आपला आदर्श काय, समाजाने घ्यावा असा आदर्श आपला काय आहे, जगाची जी काही दिशा आहे, जग कुणीकडं चाललं आहे, आपण कुठं आहोत, आपण मागे का आहोत, मग आपली धडपड कुठंपर्यंत असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्या दृष्टिकोनातून आपण जीवनावरचं ते भाष्य आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत आयुष्य जगत असताना ज्या काही बऱ्या वाईट घटना जीवनामध्ये येतात, त्या बऱ्या वाईट घटनेचं समीक्षण काव्यात्मक रूपाने किंवा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न कवी करतो आहे. त्याच दृष्टिकोनातून मेतो आर्नॉल्डची व्याख्या, पोएट्री इज द क्रिटिसिझम ऑफ लाईफ. साहित्य किंवा काव्य हे जीवनावरचं भाष्य आहे. आणि ही खूप महत्त्वपूर्ण व्याख्या आहे. या व्याख्येच्या उदाहरणात जर सांगितलं तर आपणाला मला एक लावणीकार म्हणते की पोटासाठी नाचते मी परवा कुणाची. त्या लावणीमध्ये स्पष्ट बोल आहेत की पोटासाठी नाचते मी परवा कोणाची. कारण मी काही चोरी करत नाही, लुबाडून आणत नाही, कुठल्या पद्धतीनं काही करत नाही, कारण मी पोटासाठी नाचते आहे. जीवनावरचं भाष्य त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणून काव्य जीवनावरचं भाष्य असतं. मानवी जीवनाची कलात्मक रूपरेखा म्हणजे काव्य असतं. कथा असो, कादंबरी असो, नाटक असो, चरित्र असो, आत्मचरित्र असो, या सर्वामध्ये जर काय पाहायला मिळत असेल तर मानवी जीवनाच्या इतिहासाची अधोरेखित केलेली पाने असतात. अविस्मरणीय असा तो क्षण असतो. त्यातून काहीतरी आपल्याला घ्यावं लागतं आणि प्रत्येक प्रसंगानुरूप काहीतरी आपल्याला मिळत असतं. प्रत्येक वाचनागणित काहीतरी नवं मिळत असतं आणि हे सगळं नाविन्य साहित्य मानवी जीवनाला पुरेल इतकी शिदोरी असते. कारण प्रत्येक क्षणाला आपण काहीतरी घेतच असतो. हे चित्रपट म्हणजे एक प्रकारची कथाच असते, चित्रपटातील गाणे म्हणजे एक प्रकारची कविताच असते. या सगळ्यातून एक मोठा जीवनानुभव चित्रित झालेला असतो. हा जीवनानुभव मानवी जीवनाला कलाटणी देणारा असतो आणि ही अनुभूती त्या काव्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. म्हणून साहित्य हे जीवनावरचं भाष्य आहे असं कवी या ठिकाणी सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी जर व्याख्या पाहायची असेल तर जॉन्सन असं म्हणतो, पोएट्री इज द मटेरियल कॉम्पोजिशन. काव्य म्हणजे वृत्तबद्ध आणि किंवा पद्यमय लेखन होय. वृत्तबद्ध आणि पद्यमय लेखन
पद्यमय लिखाण, काव्य म्हणजे पद्यमय लिखाण, वृत्तबद्ध लिखाण असं ज्याला आपण म्हणतो. काव्य तशा पद्धतीनं असावं. ती शीतलोपचारी जागी झाली हळूच मग बोले, औषध न लगे मजला. असं नल दमयंती स्वयंवरामध्ये रघुनाथ पंडितांनी हे काव्य लिहिलेलं आहे. कारण दमयंती ही भोळीहून पडलेली आहे. बागेमध्ये फिरायला घेतात, सगळ्या मग शेवटी राजवाड्यामध्ये नेतात. राणीला सांगतात. राणी म्हणते कुणीतरी वैद्याला बोलवून आणा, माझ्या मुलीला काय झालंय, राजकुमारीला काय झालंय. त्यावेळेला ती शीतलोपचारी जागी झाली, हळूच मग बोले, औषध नलगे मजला. नलच माझं औषध आहे. औषधाला कारण मला वैद्याला बोलवायची गरज नाही आहे. नलच माझं औषध आहे. औषधाची मला गरज नाही आहे. जी काही औषध लागतं त्याची मला गरज नाही आहे. मला कुठला आजार झालेला नाही. नलच माझं औषध आहे. औषध न लगे, औषधाची मला गरज नाही, कारण नलच माझं औषध आहे. नल आणि न लगे, न लगे आणि नल गे, अशा पद्धतीची ही रचना म्हणजे वृत्तबद्ध रचना ज्याला म्हणू, पद्यमय रचना ज्याला म्हणू, अशा पद्धतीचं या काव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पोएट्री इज द म्युझिकल थॉट. काव्य हे संगीतमय विचार होय. एक मोठा संगीतमय जीवनाचा विचार म्हणजे काव्य आहे. आणि काव्याच्या दृष्टिकोनातून हे आपल्याला जाणवतं. कारण हे काव्य त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असतं. संगीतमय विचाराच्या दृष्टिकोनातून आजकाल लावणी हा प्रकार खूप लोकप्रिय झालेला आहे. चित्रपटातील गीते खूप लोकप्रिय झालेली आहेत. ती संगीतमय रूपाने येतात. त्यातून एक नवचैतन्य मिळतं. त्याच्यातला भाव, प्रतिभा, आविष्कार खूप महत्त्वाचा असतो. कारण नांदाय जाते खुशाली तर राहावा, ओळख देते तुम्ही या माझ्या गावा. किंवा सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला, हिच्यासाठी आलो मी सासूरवाडीला. म्हणजे तो नायक काय म्हणतो की ही पत्नी जी असते ती रुसून माहेरी जाऊन बसलेली असते. माहेर काही तिच्या शेवटपर्यंत पुरवठा जात नाही. तो म्हणतोय आहे लोकांना, समाजांना की सांगा माझ्या बायकोला, ती वेडी आहे, तिला कळत नाही. कारण आईबापाच्या नंतर माहेर नसतं, नवरा सर्वस्व असतो. आणि तो खूप सुंदर पद्धतीने त्या कवितेमध्ये वर्णन करतो. वामनदादा कर्डकचं ते गीत आहे, सांगते आहे का चित्रपटामधलं ते गीत आहे. पण मला एवढंच सांगायचे, काव्य हे पोएट्री इज द म्युझिकल थॉट. संगीतबद्ध विचार काव्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. त्यातून एक मोठा जीवनाचा एक उपदेश आपणाला पाहायला मिळतो. मेकाले म्हणतात, द आर्ट ऑफ इम्प्लिंग वर्ड्स इज सच अ मॅनर ॲज टू प्रोडक्ट इल्युशन. आभास उत्पन्न करणाऱ्या पद्धतीची रचना म्हणजे काव्य आहे. आभास उत्पन्न करणाऱ्या पद्धतीची रचना म्हणजे काव्य असे म्हटलं तर काय हरकत नाही आहे. वर्ड्सवर्थची एक व्याख्या खूप महत्त्वाची आहे. पोएट इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग. उत्कट भावनेचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य. काव्य हे उत्कट भावनेचा उत्कट आविष्कार असतो. आत्माविष्कार ज्याला म्हणतो आपण, तो उत्कट भावना, उत्कट आविष्कार त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतो. उदाहरणात जर सांगायचं झालं तर हिरवे हिरवे गारगालीचे हरित त्राणाच्या मखमारीचे, त्या सुंदर मखमारीवरती फुलराणीही खेळत होती. किंवा उत्कट भावनेचा उत्कट आविष्कार या दृष्टिकोनातून, अजूनही चालतोची वाट माळ हा सरेना, विश्रांती स्तरेल काय काय यायचे कळेना. खूप उत्कटता त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कारण अजून मी चालतोय, जीवन संपत यायला लागलेलं आहे. चालणं काही संपलेलं नाही आहे, जगणं संपलेलं नाही आहे, पण निश्चित ध्येय अजून मला गाठता आलेले नाहीत. काय यायचे कळेना, फक्त चालत आहे, पण मला निश्चितपणे ध्येय अजून सापडलेली नाही आहे. मी ध्येयापर्यंत
चाललेलो नाही आहे. जोपर्यंत ध्येय मिळणार नाही तोपर्यंत मी असाच चालत राहणार. चालत राहणार या शब्दाचा अर्थ प्रयत्न करत राहणार, कष्ट करत राहणार, त्या दिशेने जाणार. या दृष्टिकोनातला विचार आपणाला त्या दृष्टिकोनातून पाहायला मिळतो. ही उत्कट भावनेची, उत्कट आविष्काराची भावना म्हणजे काव्य, ही वर्ड्सवर्थची व्याख्या खूप महत्त्वपूर्ण आहे. काव्य हे उत्कट असतं, उत्कट भावनेचा तो आविष्कार असतो आणि हे आविष्काराचं रूप त्या दृष्टिकोनातून काव्यामध्ये पाहायला मिळतं. मी एका कवितेमध्ये कवी खूप सुंदर पद्धतीनं वर्णन करतो की कवी फम शिंदे आईविषयी कसं उत्कट भाव व्यक्त करतात ते आपण पाहू. कवी फम शिंदे आई कवितेमध्ये म्हणतात, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही. आई असतो एक धागा, वातीला उजड दावणारी समईतली जागा, घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली की अंधारात सैरावैरात धावायलाही कमी पडतं रान. म्हणजे उत्कटता कशा पद्धतीनं, आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आईविषयी अनेकांनी कविता लिहिलेल्या आहेत. पण फम शिंदेची कविता जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती उत्कटता, भावनेचा आविष्कार त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतो. आणि ही भावनात्मक आविष्काराची वृत्ती त्या दिशेनं आपणाला निश्चितपणे पाहायला मिळते. कारण ज्या वेळेला भारत चीन युद्ध असतं त्यावेळेला आपण हरतो की काय वाटायला लागलं होतं. सैन्य खूप कामी यायला लागलं. सैन्य भरती करण्यासाठी पंडित नेहरूंनी सगळ्या देशाला संदेश पाठवला की आपण सर्वांनी सैन्यामध्ये भरती व्हावं. हे करत असताना लता दीदीनं एक गीत गायलं, हे मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी जो शहीद हुए है उनकी. म्हणजे याद करो कुर्बानी. कारण हे गीत जेव्हा गायलं तेव्हा संपूर्ण भारतीयांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. लोक पटापट सैन्यामध्ये भरती होऊ लागली. ही भावजागृती आहे, उत्कट आविष्कार ज्याला म्हणू आपण. भावनेचा उत्कट आविष्कार, उत्कट भावनेचा उत्कट आविष्कार म्हणजे काव्य. आणि मी माझ्या बाळाचे आभाळ केले पुनवेचे, सांग त्या पुनवेतला चंद्र तू होशील का, असं एक कवी एका ठिकाणी आपल्या प्रियशीला म्हणतो. म्हणजे उत्कट भावना आहे. त्या उत्कट भावनेचं चित्रण त्या दृष्टिकोनातून आपल्याला पाहायला मिळतं. पाश्चात्य विचारवंतांनी अनेक काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. आपण जेवढ्या त्या व्याख्या पाहिल्या, जॉन्सन असतील, एडगर अलन पो असतील, कार्लाइल असतील, या कवींना आपल्या काव्याच्या व्याख्येमध्ये बत्तबत्त गेयता, लयबद्धता या तत्वाचा विचार केला. कोर्टहोप असेल, हेजलिट असेल, केरल असेल, रस्किन असेल, वर्ड्सवर्थ यांनी आपल्या व्याख्येत भावना आणि कल्पनेचा विचार केला. कोर्टहोप यांच्या व्याख्येत विचार, मनन व चिंतन व बुद्धीचंही चित्रण पाहायला मिळतं. मानवी अंतःकरणातील भावनेचा आविष्कार हे काव्याचं प्रधान तत्व असून अनेकांनी आविष्कारबद्धतेला काव्यामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. केवळ भावनात्मक शब्द काव्याला पुरेसे नसून भावनेची अनुभूती महत्त्वाची असते. त्या शब्दांना रमणीयत्व येण्यासाठी कवी व्यापाराची म्हणजे कल्पनेच्या साह्याने करावयाच्या नवनिर्मितीची गरज असते. आपल्याकडे रीतिवाद्यांनी किंवा वकृत्तिवाद्यांनी हेच केलेलं आहे. वर्ड्सवर्थ भावनेच्या आविष्कार पद्धतीला काव्यात महत्त्व देतो. भामने वकृत्ती हे त्याला नाव दिलेलं आहे. ऑनाने आपल्या व्याख्येमध्ये शब्दाच्या वैशिष्ट्यपूर्ण आविष्काराला प्राधान्य दिलेलं आहे. त्यात वाणीचा आल्हाददायक व सर्वांग परिपूर्ण म्हणजेच निर्दोष व सौंदर्ययुक्त असा आविष्कार काव्यात आणणे अपेक्षित आहे. जगन्नाथानेही रमणीयार्थ प्रतिपादका शब्दम काव्यम असं काव्याचं वर्णन केलेलं आहे. रमणीयार्थ प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य. आणि मॅथ्वा याच दृष्टिकोनातून जीवनाचं वैशिष्ट्यपूर्ण चित्रण, सौंदर्यात्मक लयबद्ध चित्रण याचं भाव त्या काव्यामध्ये व्यक्त करत असतो. कारण ह्या
सर्व व्याख्येमध्ये संगीतमय विचार असेल, भावना असेल, कल्पना असेल, नवनिर्मिती क्षमता असेल, आविष्कार पद्धती, लयबद्धता, जीवनदर्शक आस्वाद्यता, प्रतिभा, सौंदर्य, शैली विचार, आशय विचार, बौद्धिकता इत्यादी घटकांना केंद्रभूत मानून पाश्चात्यांनी आपल्या काव्याची व्याख्या सांगत असताना काव्याचं रूप स्वरूप स्पष्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भावनात्मकतेपेक्षा भावनात्मक अनुभूती आविष्काराला त्यांनी या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. साहित्याचं स्वरूप स्पष्ट करत असताना लेखक आणि वाचक घटक ही ध्यानात घ्यावा लागतो. कारण भारतीय साहित्य विचारातील सूक्ष्मता जशी वाखाणण्यासारखी आहे, तशी पाश्चात्य साहित्य विचारातील संवेदनशीलताही वाखाणण्यासारखी आहे. पार्वती आणि परमेश्वर यांच्या अद्वैताप्रमाणे आशय आणि अभिव्यक्ती अथवा शब्द आणि अर्थ याचं अद्वैत्व साहित्यामध्ये साधलेलं असतं. निर्गुण निराकार परमात्मा ज्याप्रमाणे सगुण साकार प्रकृतीच्या माध्यमातून व्यक्त होत असतो, त्याप्रमाणे काव्याचा आत्मा कवीच्या विदग्ध शब्द व्यापारातून प्रकट होत असताना आपणाला पाहायला मिळतो. म्हणजेच वक्रोक्ती, रीती, अलंकार, ध्वनी यांचा समावेश काव्यामध्ये होतो आणि यातूनच रसनिष्पत्ती होते, काव्य सौंदर्य उलगडते. काव्यात काय सांगायचे, कसे सांगायचे याचे वर्गीकरण करता येत नाही. जो अनुभव अथवा भाव व्यक्त करायचा तो विशिष्ट पद्धतीनं व्यक्त झाला पाहिजे, त्यालाच काव्यत्व लाभतं. म्हणजे विशिष्ट पद्धती किंवा विशिष्ट रीती, ज्याला पाश्चात्याने स्टाईल म्हटलं, शैली विचार म्हटलं, हे सगळं त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. या सर्व व्याख्यातून पाहिल्यानंतर पाश्चात्याची जी काही काव्याची वैशिष्ट्ये आहेत ते आपण उद्याच्याला पाहू. धन्यवाद.